टिटवाळा अ प्रभागातील सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्यावर अखेर निलंबनाची टांगती तलवार आली आहे। मागील 6 महिन्यांपासून प्रभागातील बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। त्याचबरोबर मालमत्ता कर वसुलीचा इष्टांक पूर्ण करण्यातही ते अपयशी ठरल्याने प्रशासनाने त्यांना निलंबनाची नोटीस बजावली आहे। मात्र ही नोटीस मिळताच सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी अस्वस्थ झाले आणि अखेर त्यांनी वैद्यकीय रजा घेतली। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार चौधरी वैद्यकीय रजेवर गेले नसते तर प्रशासन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या तयारीत होते। मागील 1.5 वर्षांपासून टिटवाळा अ प्रभागात बेकायदा बांधकामांवर काही प्रमाणात आळा बसला होता। मात्र चौधरी यांनी या प्रभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मागील 6 महिन्यात बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती। या बांधकामांना रोखण्यात चौधरी पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला। या वाढत्या बेकायदा बांधकामांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांसह नगरसेवक राहुल कोट यांनी आयुक्तांकडे अ प्रभागात कडक आणि खमक्या सहाय्यक आयुक्ताची नियुक्ती करण्याची मागणी केली होती। चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान गेल्या 15 दिवसात आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला असला चौधरी यांच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती। कर वसुलीचा इष्टांक पूर्ण करण्यास कसूर झाल्याने त्यांना निलंबित करण्याचीही तंबी देण्यात आली होती। तसेच महापौर ॲडव्होकेट हर्षाली चौधरी यांनीही मालमत्ता कर वसुलीच्या आढावा बैठकीत चौधरी यांना समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याने त्यांना लवकरात लवकर कर वसुलीचा इष्टांक पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते। या सर्व घडामोडींमुळे टिटवाळा अ प्रभागातील प्रशासन आणि बेकायदा बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, टिटवाळा।